नमस्कार. जय श्रीकृष्ण. आज आपण 4, 5 आणि 6 हे 3 श्लोक एकत्र घेणार आहोत. कारण या तिन्ही श्लोकांमध्ये पांडवांच्या सेनेमधल्या योद्ध्यांची नावे एकत्र आहेत. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. या तिन्ही श्लोकांमध्ये दुर्योधन पांडवांच्या सेनेमधल्या योद्ध्यांची नावे घेत आहे. जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा प्रत्येक योद्धा आपल्या विरुद्ध बाजूने लढणाऱ्या सेनेचा अंदाज घेत असतो, पडताळणी करत असतो. दुर्योधन पण हेच करत आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे की युद्धामध्ये पारंगत, शस्त्रसज्ज असे भीम अर्जुनासारखे शूरवीर, सात्यकी, विराट आणि महारथी राजा द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि मनुष्यांमध्ये श्रेष्ठ पराक्रमी युधामन्यू आणि बलवान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सगळे महारथी आहेत. यातून आपल्या हे लक्षात येते की शत्रू असो किंवा शत्रूसारखी आपली एखादी समस्या, त्याबद्दल आपल्याला आधी पूर्ण माहिती असली पाहिजे. समस्येचा सर्व बाजूंनी शांतपणे विचार केला पाहिजे, मगच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधू शकतो. आणि दुर्योधन पण हेच करत आहे. भगवद्गीता आपल्याला सांगते, युद्ध बाहेर नाही तर युद्ध आपल्या मनात असतं. जर मन स्थिर असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपला विश्वास मजबूत ठेवा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.